गिरी प्रेमी का मतलब जो लगाव रखते हैं गिरी से। गिरी इज पर्वत, प्रेमी इज लवर्स। तो गिरी से जो लगाव रखते हैं, पर्वत से जिनका लगाव है, वो गिरी प्रेमी है। और हमारा ब्रीदवाक्य था कि आनंदासाठी गिर्यारोहण। मेरू हे भारतातलं एक अत्यंत अवघड असं शिखर आहे. इतकं अवघड शिखर आपली टीम करू शकेल का, हा सगळा विचार बॅक ऑफ द माइंड माझ्या मनात होता. म्हणजे ठीक आहे, गिरीप्रेमीने एव्हरेस्ट केलं, एव्हरेस्टनंतर 8,000वरती सक्सेसफुल क्लाइंब केलं, पण त्यानंतरसुद्धा टेक्निकल क्लाइंब खूप वेगळं आहे. म्हणजे एव्हरेस्ट येस वेगळं आहे, इट इज द हायेस्ट पीक, पण ज्याच्यामध्ये टेक्निकल स्किलचा पुरेपूर वापर होतो, ज्या ठिकाणी प्रचंड क्लाइम्बिंग स्किल लागतं, अशी चॅलेंजिंग पीक जी गढवाल हिमालयात आहे त्यात मेरू टॉपमध्ये आहे. Meru was a very unique expedition in the sense that this was for the first time that an Indian team would attempt Mount Meru from the west face route. This route has not been climbed before. मेरा नाम मिंगमा शेरपा, मैं दार्जिलिंग से हूँ. 2012 में हम एवरेस्ट में था, बिस्के में उस टाइम में मिला था. फिर मामा जी ने आपको कभी साथ में हम काम करेगा बोला था. मैं हाँ करेंगे मामा जी बोला. मैंने काफ़ी कैसे लीड करता है, मतलब बहुत अच्छा, सबका देखभाल अच्छा करता है मामा जी, नीचे से लेके जो पोटर से लेके. मिंगमा शेर्पा आमच्याबरोबर 2021मध्ये माउंट मंदा एक्सपिडिशनमध्ये होता. माउंट मंदा एक असं पीक आहे की जे पण गढवाल हिमालयात आहे, अतिशय अवघड पीक की ज्यावरती फर्स्ट इंडियन असेंट नॉर्थ रिजनी आम्ही 2021मध्ये सक्सेसफुल केला. 30 वर्ष ह्या शिखराचा पाठपुरावा आम्ही करत होतो. 1989मध्ये, 1991मध्ये 2 वेळा, पण 91मध्ये अनफॉर्च्युनेटली अगदी शेवटचे 400 फूट शिल्लक असताना आम्हाला खाली यावं लागलं, आणि ते सुद्धा केवळ आमचं इक्विपमेंट, टेक्निकल इक्विपमेंट कमी पडलं म्हणून. आणि मग कुठंतरी ते डोक्यात ठरवलं होतं की कधीतरी गिरीप्रेमीकडनं मंदा झालं पाहिजे. 30 वर्ष त्याला जायला लागली, पण आफ्टर 30 years द ड्रीम केम ट्रू आणि मंदा क्लाइंब झालं. If we have climbed Mandavan, if our team is capable of climbing a peak like Mandavan, then there is next challenge right next to Manda that awaits for us, and that's Mount Meru. Let's do it. So this is where in Manda's expedition was the inception of Mount Meru. In 2006, an Australian team had done a base jumping expedition from its west face, and they had also managed to reach up to a height of 6,300 meters around. They took 66 days to complete their expedition. That expedition was to go up to the col and jump down, and ते गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड झालं होतं. त्यांनी ज्या कोलमधून जंप मारले त्याच्या पुढं अजून पीक लांब होतं. We managed to have a video call with the leader of that Australian team, and his name was Dr. Glenn Singleman, and he had done it in 2006. So it was a gap of nearly 15-16 years. After 2006, there could be massive changes, be it in the glacier, be it in the structure of mountain, be it in the weather pattern. We did not know. So that's when we thought that it's very important that we should go to the actual base and do some reconnaissance. That could be of more value addition. In July 2022, me, Mama, Varun and Mingma, we all four decided to go and explore the Kirti Glacier. ये पहले तो यहाँ से खाना पूरा बर्फ था ना इधर पूरा, वो मैंने मौके किया था. पर दाई अपने को अगस्त में मिलेगा क्या यहाँ? रेकीचं जे मेन आमचा उद्दिष्ट होतं की हा रूट आयडेंटिफाय करणं, हा ह्याच्यामधनं साध्य झालं. आणि हेच खूप महत्त्वाचं होतं, कारण जर आम्ही विदाउट रेकी डायरेक्ट
जर आलो असतो तर तो रूट आयडेंटिफाय करणं बऱ्यापैकी डिफिकल्ट गेलं असतं. मुश्किल पार है ये टॉप माउंटेन. बहुत साल हमने पार चढ़ चुका है, लेकिन फिर भी ये ऐसा माउंटेन नहीं है कि आसान वाला नहीं है, मतलब बहुत टफ पिक है. इसलिए एक ही करके हम लोग अभी वापस आया. अभी गंगोत्री आज का दिन लास्ट डे है. एक ही करके सब सही सलामत वापस आया. That reconnaissance gave us some clear idea that this is not going to be an easy task. Forget about actual climbing challenge, the technical challenges. First, you need to establish the base camp. That's going to be an altogether expedition in itself. मेरूचे 3 शिखरं आहेत, मेरू साऊथ, मेरू सेंट्रल आणि मेरू नॉर्थ. ह्या 3 पर्वताची आहेत आणि त्याच्यावरती इंडिव्हिज्युअली वेगवेगळ्या पिक्सवरती आरोहण केलं जातं. आणि मेरू साऊथ आणि मेरू सेंट्रल ही 2 पिक्स आत्ता गिरीप्रेमींनी ते चॅलेंज घ्यायचं ठरवलं होतं. मेरू साऊथ हे वेस्ट फेसनी आणि मेरू सेंट्रल हे ईस्ट फेसनी. आता मेरूमध्ये देर आर 2 फेसेस. देर 2 फेसेस ऑफ मेरू. वन इज फ्रॉम ईस्ट साइड विच इज विजिबल फ्रॉम तपोवन अँड द अदर इज वेस्ट फेस. तो वेस्ट फेस जो आहे तो इतका दुर्गम आहे, इतका रिमोट ठिकाणी आहे की त्याच्या बेस कॅम्पपर्यंत जाणं, पोचणं हे सुद्धा खूप मोठं चॅलेंज आहे. हे आपल्याकडचे बेस कधी टाकायचे, डिसेंट टाकायचे तर आपल्याकडचेच ना. तू सांगितलं 70% टाकतो. तर सांग किती आहे वेस्ट फेस तर सांगा ती. मेरूच्या 2 टीम केल्या मी, एक वेस्ट फेससाठी, एक ईस्ट फेससाठी. या एक्सपिडिशनसाठी जेव्हा गेलो तेव्हा प्लॅनिंग असं होतं की वेस्ट फेसची टीम आधी जाईल आणि वेस्ट फेसची टीम ज्यावेळेस त्यांचं समिट होईल त्याच्या आधी 8 दिवस ईस्ट फेसची टीम ईस्ट फेसच्या बेस कॅम्पला म्हणजे तपोवनला पोचेल आणि ते तिथून क्लाइम्बिंग चालू करतील आणि ते ॲडव्हान्स बेस कॅम्पचा सेटअप करतील. आणि मग ज्यावेळेस वेस्ट फेसची टीम समिट करून परत येईल त्यावेळेस तिथल्या टीममधले चांगले क्लाइंबर्स 2-3 मी ठेवून घेणार, बाकीचे परत येतील आणि ती 2-3 क्लाइंबर आणि सुमित आणि लालेत हाजिलपून असे 5-6 जणं ईस्ट फेसचं अटेम्प्ट करतील. असं सगळं प्लॅनिंग होतं आणि त्याप्रमाणे एक्सपिडिशन सुरू झाली. मामांनी सांगितलं की तिथे बेस कॅम्पला जे काही असेल ते लॉजिस्टिक्स वगैरे ते सगळं सांभाळायची जबाबदारी ही माझ्याकडे असणार होती. सो तिथे मी बघितलं की देर आर मोर दॅन 45 डफल्स अँड द एंटायर वेट ऑफ ऑल दॅट वॉज अराउंड 1700 किलोज. मला खूप हे होत होतं की हे पोचणार कसं बेस कॅम्पपर्यंत. टोटल आमच्याबरोबर जे 1700-1800 किलो सामान होतं, ज्याच्यामध्ये आमचं कॅम्पिंग इक्विपमेंट आहे, क्लाइम्बिंग इक्विपमेंट आहे, रेशन आहे, ते सगळं घेऊन सुमारे 40 पोर्टर हे बेस कॅम्पकडे निघाले होते. गंगोत्रीनंतर भोजबासनंतर तपोवननंतर इंटरमिडिएट कॅम्प नंतर कीर्तिबमकमध्ये आमचा बेस कॅम्प लागणार होता. 3-4 कॅम्प करायचे होते. आम्ही खूप स्लोली ॲक्लिमेटाइज होत चाललो होतो. बेस कॅम्पपर्यंतचा रूटसुद्धा खूप डिफिकल्ट, म्हणजे काय सांगायचं. अगदी आम्ही तपोवन सोडलं, इंटरमिडिएट एक कॅम्प सोडला तर एक खूप मोठ्या मोरेन आपल्याला डिसेंड करावा लागतो आणि ते एवढं डिसेंड करावं लागतं की जवळपास आम्ही 300 ते 350 फूट रोप तिथे फिक्स करावा लागला होता आम्हाला. आणि खूप मोठ्या प्रमाणात आता तिथं पडझड चालू आहे, रॉकफॉल्स होत आहेत आणि त्याच्यामध्ये गंगोत्री ग्लेशियरला डाऊन व्हायचं तपोवनवरनं ते पण खूप रिस्की आहे. तपोवन से आप लोग ग्लेशियर इतना लंबा है, आप ना वो आपको बीच में वो करना ही पड़ेगा मेरे ख्याल से. बहुत ही लंबा. तो आप वेट उठा के वही 25-26 वेट उठा के जाने के लिए बहुत ही वो है, मुश्किल है. आमचे पोर्टर्सनी सांगितलं की बस ह्याच्या पुढं आम्ही येणार नाही, हम लोग नहीं आएंगे. उन्होंने हाथ ऊपर कर दिए. तो मी त्यांना म्हटलं की का, तर ते म्हटले नहीं साहब देखिए हमारे जूते देखिए, आगे तो बर्फ़ है, हमारे कपड़े देखिए, कैसे जाएंगे हम लोग.
डेफिनेटली हे तुमचे जे काही प्रॉब्लम्स आहेत त्याच्यावरती मी काहीतरी करतो, पण आप लोग को जाना पड़ेगा क्योंकि हमारे लिए ये जो एक्सपेडिशन है बहुत इम्पोर्टेंट है और सबसे इम्पोर्टेंट आप लोग हैं. मी त्यांना सांगितलं आप लोग नहीं आएंगे, हमारा लगेज नहीं पहुंचेगा तो ये एक्सपेडिशन ही शुरू नहीं होगा. इंडिया का फ्लैग मेरू पे जाएगा और आप लोग उसमें हिस्सेदार बन जाओ, हो जाएगा. हे असं काही सांगितलं, थोडंसं त्यांनाही वेगळं वाटलं. सगळे तयार झाले आणि आमचं सामान बेस कॅम्पला पोहोचलं. We were ready to go for the route opening. That's when for the next 2 to 3 days there were a series of blizzards, terrible snowfall. बहुत मुश्किल, मतलब बहुत मौसम में साथ नहीं थे. एवरी डे स्नोफॉल, हर नाइट स्नोफॉल, कभी डे का कभी नाइट का फुल स्नोफॉल. 2 दिन मौसम अच्छा रहा तो 3 दिन स्नोफॉल. When the weather was clear, we decided to move further and we established Advanced Base Camp. From Advanced Base Camp, we had a plan to go to Camp 1 and that's where our actual technical climbing had begun. क्लाइंबिंग मेरू इटसेल्फ इज अ एव्हरेस्ट. म्हणजे एव्हरेस्टला अँगल जो आहे चढाईचा अँगल 40-50 डिग्रीपासून तो मॅक्सिमम लोत्से फेसवरती तो साधारण एक 60-70 डिग्रीपर्यंत क्लाइंबिंग अँगल जातो, ज्याच्यामध्ये क्लाइंबिंग थोडंसं सोपं होऊन जातं. बट मेरूचं जर तुम्ही बघितलं तर मेरू बेसला गेल्यापासून मेरूकडं असं वरती असंच बघावं लागतं. म्हणजे तिथं तुम्हाला कुठंही मध्ये सपाटी दिसणार नाही किंवा जिथं तुम्ही टेंट लावू शकाल अशी कुठं जागा नाही. पूर्ण 80 डिग्रीमध्ये सरळसोट बिग वॉल आहे ती आणि त्याच्यामुळे प्लस ह्या बिग वॉलवरती आईस आणि रॉक असं मिक्स क्लाइंबिंग आहे. म्हणजे जिथं तुम्ही आईसमध्ये क्रॅम्पॉनिंग करणार आहात, जे जिथं ते क्रॅम्पॉन हे इक्विपमेंट आईस करता बनलेलं आहे, पण हाच क्रॅम्पॉन ज्यावेळेस रॉकवर जातो त्यावेळेस तो घसरतो. So we're heading to Camp 1 from this gully, which has a huge potential for avalanches because of spell of bad weather in last couple of days. You can see the impact of avalanche that must have happened yesterday or day before that. बहुत मुश्किल हो गया. काफ़ी हम कभी कैम्प 1 में क्या बेस कैम्प से रोप फिक्सिंग करता था कैम्प 1 का रूट में. दूसरे दिन हम जाते थे, में वो रास्ता में रोप नहीं होता था, छीन के ले जाता था. और रॉकी फॉल स्नॉफ और शावर, मतलब बहुत एवलांच सॉफ्ट पाउडर बहुत आता था. जैसे स्नोफॉल होगा वो दूसरे दिन एकदम गिर के आ जाएगा नीचे. बहुत डेंजर, कठिन हुआ था. ऐसे करते करते हमने क्या मतलब सेटअप किया. बोला मामा ओवर. इक्विपमेंट कितना है ऊपर, रोप कितना है, ट्यूबलर पेट्रोल कितना है, जरा इक्विपमेंट कितना है बोलो ना मुझे. स्नोबर 70 पीस, आइस कोरो 29 और 300 मीटर नीचे से भेजूंगा. और ईपी गैस
हाई फूड, ये सब लेके 4 लोग पहुंच जाएगा सुबह मॉर्निंग 6 बजे कैंप 1 में. माझ्या दृष्टीने चिंतेची बाब अशी होती की आता जर वेदर क्लिअर झालं नाही तर काय, कारण ऑलरेडी माझ्या एक्सपिडिशनचे 22-23 दिवस झाले होते आणि माझं शेड्यूल टाईम संपत आलं होतं. आमच्याकडे बेस कॅम्पला जे काही स्टफ होतं रेशनचं ते ऑलरेडी संपलं होतं आणि त्यासाठी मी एक वेगळी टीम खाली पाठवून एक्स्ट्रा रेशन मागवलं होतं. एक्स्ट्रा रेशन आलं पण होतं, फ्युएल आलं होतं एक्स्ट्रा, तो प्रॉब्लेम नव्हता. मेंबर्सकडे एनर्जी होती, तोही प्रॉब्लेम नव्हता. पण आता जर वेदर क्लिअर झालं नाही तर एक मोठा प्रश्न उभा राहणार होता. आणि मग यावेळेस ईस्ट फेजसाठी माझी टीम ऑलरेडी तिथं आली होती. Camp 1 now was at 5,550 meters and the summit was at 6,660. So nearly 1,100 was the vertical distance between Camp 1 and the summit. And from our observation from Camp 1, we could see no point where we could establish another camp on the way. मीटर्स पीकचं समिट आहे आणि 6,100-6,200 माझी टीम पोचली आहे. मिंगमा, वरुण, विवेक हे सगळे पोचले आहेत आणि परत खूप मोठा स्नोफॉल तिथे सुरू झाला. It started snowfalling terribly. I mean, the weather got so packed that I could not even communicate to base camp. 48 हाउस आपको माउंटेन में हमेशा साफ होना चाहिए. रात को स्टार, दिन में धूप, रात में स्टार, दिन में धूप. 48 हाउस, तभी वो नया पाउडर सब गिर जाएगा. फिर भी थोड़ा कम रिस्क तो रहेगा माउंटेन में. फिर भी we decided to wait for at least 24-hour slot where we have clear day as well as clear night. We waited for 2 nights, but the weather did not show up. Sun did not show up. आज रात्री आपण समिट अटेम्प्ट घेऊ शकू ना? होऊ शकेल. एकदा रूट ओपनिंग होऊ दे, मग खाली आल्यावर जरा क्लिअर अपडेट देऊ शकतो. For 2 to 3 days it used to snow continuously without a break, and after that we had to wait 2 to 3 days for the snow to settle down so that we could continue our climb. By the time we could climb for a day or two, again weather will go bad and the cycle will continue. सक्सेसपेक्षा आता मला सेफ्टीकडं माझं लक्ष खूप जायला लागलं. मी म्हटलं एवढी मोठी टीम आहे माउंटनवर आणि आपण इतक्या रिमोट ठिकाणी आहोत, या ठिकाणी जर काही झालं तर या ठिकाणी रेस्क्यू पण खूप कठीण होतं. Unfortunately, our ration at base camp was also getting depleted. I also heard the news from Mama that that Tan, from where we had the water supply, within a fraction one day vanished completely. Because what happened was, since it was on a glacier, and we know that glacier keeps moving, and suddenly a crack got developed underneath the Tan, and the entire water vanished within fraction of a second. It's just a very extraordinary thing, but it happened. We had no water now. If no water, how can you stay? अच्छे माउंटेनियर की पहचान वही होती है कि जब खराब मौसम होता है तो सही सलामत उस माउंटेन से वापस आना, क्योंकि माउंटेन कहीं नहीं जाता है, माउंटेन अपनी जगह पे रहता है और
अगर आप सही सलामत रह पाते हो तो आप फिर से उस माउंटेन को क्लाइंब करने के लिए जा पाते हो. खूप अवघड असतं हे सगळं डिसिजन घेणं आणि त्यांना बोलवणं. सगळी टीम खाली आली, सगळी टीम खाली त्यांना पॅक करून झाली. हे सोपं नसतं कारण 2 वर्षाची मेहनत असते. So on 10th of June, finally we decided that we will go back, and it was a very disappointing moment. एकतर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला सक्सेस मिळालं नाही, तुमचं ड्रीम इनकम्प्लीट आहे असं असताना तुम्ही परत मेंबरला एनर्जी द्यायची आणि त्यांनी परत ईस्ट फेससाठी रेडी व्हायचं, हे पण खूप कठीण आहे. तिथे आमच्यासोबत जे लॉजिस्टिक्ससाठी NIMने आम्हाला पोर्टर्स दिले होते, सो ते आमच्यासोबत 2च दिवस होते. तर आम्ही लगेचच पुढच्याच दिवशी एकच रात्र तिथे गंगोत्रीमध्ये थांबून पुढच्याच दिवशी भुजबासला आम्ही ट्रेक सुरू केला. आणि त्याच्याच पुढच्या दिवशी आम्ही परत तपोवन पण गाठलं. आणि तोपर्यंत आमचं तिथे सगळा बेस कॅम्प सेटअप झाला होता, सगळे टेंट्स उभारले गेले होते. तो कुछ नहीं है, रॉक का ही देखना पड़ेगा, पर स्नो बहुत है अभी. मेरे ख्याल से इधर से भी हम निकल जाएंगे. ये तो पूरा कवर्ड है ना, इतना थोड़ा सा ही दिख रहा है अभी. We came back to Tapovan, and Sumit had prepared the base camp. The advanced base camp also was well set up. मिंगमा बरोबर आमचे 2 शेर्पा, विवेक, वरुण आणि सुमित हे सगळे क्लाइंब करणार होते. निकुंज आणि अभय त्यांना सपोर्ट करत होते आणि ती एक्सप्रेशन सुरू झाली. अभय, पून सर आणि सुमित दादा हे लोक बेस कॅम्प टू ॲडव्हान्स बेस कॅम्प जाणार होते सामान टाकायला. त्यांची एक लोड फेरी ऑलरेडी झालेली, ही त्यांची दुसरी लोड फेरी होती. आणि त्या लोड फेरीमध्ये त्यांनी डिसाईड केलेलं की वरती जाऊन ते थांबतील कॅम्प लावून. ॲडव्हान्स बेस कॅम्पच्या पुढं दुसऱ्या दिवशी आम्ही क्लाइम्बिंग सुरू केलं. मिंगमा शेर्पा होता. आम्ही जो रूट ओपन केला होता क्रिवास फील्डवरचा, त्यातला 400 मीटरचा रोप पूर्ण ॲव्हलांच खाली दाबला गेलेला होता. म्हणजे मिंगमानी तिथं न येता सुद्धा ते नोटीस केलं की रूट इकडनं नाही, रूट डाव्या बाजूने जाणार. भले तिथं थोडं जास्त क्रिवासेस असतील, वी कॅन टॅकल दोज क्रिवासेस, तिथं आपण रोप लावून जाऊ. पण इथं खूप रिस्की आहे क्लाइम्बिंग, कारण इकडनं जो मेरू नॉर्थ आहे त्या बाजूनी सगळी ती गली आहे, तिथून सगळ्या डेब्रिज ॲव्हलांच्या खाली येत होत्या त्या आमच्या रूटवरती. Our advanced base camp was at 4,800 meters. We fixed the rope and we reached to an altitude of 5,500 meters on one single day. दुसऱ्या दिवशी पहाटे जेव्हा परत क्लाइम्ब सुरू झालं त्यावेळेस एक मोठा रॉक विवेकला हिट केलं त्याने त्याच्या पायाला. For a moment I felt like I have broken my bone. But I checked and luckily I found everything was intact, but it was excruciating pain. त्याच वेळेस बाजूनी 2 ॲव्हलांच गेले आमच्या. ते अजून ती भीती, म्हणजे आत्ता समोर एकाला लागले आणि बाजूनी 2 ॲव्हलांचेस गेलेत. रॉकफॉल होतोय, मेल्टिंग होतंय. आणि आत्ता जर इकडनं वरतून आला, जसं मी आधी सांगितलं की इथं ऑब्स्ट्रक्शन काय नाही आहे मध्ये, जे वरतून पडणार ते डायरेक्ट तुमच्या डोक्यातच पडणार आहे. हे सगळं माहिती आहे. आता आपल्याला माहिती आहे काय होऊ शकतं आणि मग परत आपण ह्याच्यामध्ये पण रिस्क घ्यायची का, हा जेव्हा विचार केला मी, त्यावेळेस मी तो विचार माझ्या डोक्यात आल्यावर मी जास्त विचार न करता पुढच्या क्षणात डिसिजन घेतला आणि मी कॉल केल्यावरती की ही पण एक्सप्रेशन थांबवा. We had already lost the window. We should have attempted east face by 5th or 6th of June, no later than that. And we were already on 16th of June. So we had lost our time. We realized that we are late and there is no point in going further and risking our lives. This time east face is also not in our support, not in our favor. हे सगळं खूप धक्कादायक होतं. म्हणजे 2 फेसेसचं चॅलेंज, मेरूसारखं पीक ज्याच्यावरती कोणी अटेम्प्ट केलं पण नाही वेस्ट फेसनी, वर्ल्डमधला फर्स्ट अटेम्प्ट होता तो पीक क्लाइम्बिंगचा, आणि ते दोन्ही एक्सपिडिशन क्लोज झाली. पण तिथं तपोवनलाच मी माझ्या टीमला सांगितलं, येस आपण फक्त मधला पावसा रेनी सीझनसाठी थांबणार आहे
आणि इमिजिएटली आपण परत येणार आहे आणि वी विल अटेम्प्ट वेस्ट फेस, कारण आता फक्त 400 मीटर राहिले शेवटचे. We have to do it. It cannot just go like that. So many people had stood by us. So many people had confidence in us that we could do it. So we had to repay their trust. We had to. यह हमें करना ही है और ये हो जाएगा, क्योंकि we gained such a experience. हमारे बच्चों ने इतना अनुभव पाया, यही उसकी वर्थ है. मेरू इज दैट वर्थ. एक्सप्रेशन सुरू झाली. आम्ही बेस कॅम्पला चांगल्या पद्धतीने पोहोचलो. यावेळेस बेस कॅम्पला जाताना जे काही मागच्या वेळेस स्नो होतं ते ग्लेशियरमध्ये स्नो काही नव्हतं, त्यामुळे थोडे प्रॉब्लेम्स पण झाले, कारण संपूर्ण मोऱ्यांमधून आम्हाला जायचं होतं. पण आम्ही खूप फास्ट पोहोचलो, कारण रूट आम्हाला माहिती होता. ये समिट बेटे हम सारे उठाएंगे छोटा छोटा, आसान है ना उठाने में, लाइट. Today we shall be witnessing the final phase of Chandrayaan 3. लैंडर की ऊंचाई लगभग 65 मीटर के आसपास बची हुई है. Now we are approaching the moon surface. लैंडर मॉड्यूल पूरी तरह से सेफली और सॉफ्टली चंद्रमा के. आमच्या माउंटनच्या बेस कॅम्पला आल्यानंतरच्या ज्या काही मुवमेंट होत्या त्या तशा खूप फास्ट झाल्या. पुढचं रूट ओपनिंग असेल, पुढच्या मुवमेंट्स असतील, त्या जशा बेस कॅम्पला मामांनी प्लॅन केल्या होत्या त्याप्रमाणेच झाल्या. So it offered entirely different challenge that we had to climb steep sections on rock, but since we already knew the terrain well, so we managed and we reached to Camp 1. दाल चावल. That's our summit dinner. सर अंदर आ जाइए ना. ठीक है सर. अरे आ जाइए थोड़ा. कॅम्प 1 टू समिट हा खरं तर अंतर बघायला गेलं तर जवळजवळ 1200 मीटरचा अटेम्प्ट आहे. आता 1200 मीटरचा हा जो समिट अटेम्प्ट तसं बघायला गेलं तर माउंटेनिअरिंगच्या भाषेमध्ये खूप मोठा अटेम्प्ट आहे. It's literally 65 to 75 degree angle, and near the summit it was close to 80 degree angle. That's the kind of climb we had to
attempt. और इसमें आपको फ्रंट पॉइंट पे खड़ा होना पड़ता है। और ये जो रूट है इसका समिट का, इसका एक ऐसा रूट है कि आप चाह के भी कहीं पे भी रेस्ट नहीं कर सकते हो। We had to diagonally traverse from that point of around 300 meters till the summit point, and by 7:40, 7:50 I think, one by one entire team reached to the top, and it was a moment where we all were really excited, we all were really happy, we all were really content to have achieved our dream, the dream that a couple of months we thought that it's not going to happen, it's not going to come into reality. And today, on that day, we were on the summit, we had achieved what we had dreamt. दोन सप्टेंबर 2023 मी सांगतो की एक हिस्ट्री घडली इंडियन माउंटेनमध्ये नाही तर वर्ल्ड माउंटेनमध्ये. कारण मेरू वेस्ट फेसनी मेरूच्या टीमनी समिट जे केलं, सक्सेस जे केलं, ते एक इतिहास घडणार झालं होतं. दॅट वॉज हिस्ट्री. समिट किया, अभी हमारा समिट असली नहीं हुआ. हमने आपस में हमने डिसीजन लिया, नीचे बेस कैंप तब तक नहीं पहुँचेगा तब तक समिट नहीं हुआ हमारा मेरू का. मला काय वाटतं की एखाद्या एक्सपिडिशनचं जेव्हा सक्सेस आहे ना, तर ते सक्सेस जेव्हा होतं तर ते येस डेफिनेटली ती स्ट्रॉंग टीम ते क्लाइम करत असते, ते शेर्पा त्यांच्याबरोबरचे सपोर्ट स्टाफ मदत करत असतात. पण त्यांच्यासाठी जी लोक प्रार्थना करत असतात, प्रेयर करत असतात, त्यांची पॉझिटिव्ह एनर्जी या टीमच्या मागे असते आणि ती खूप महत्त्वाची असते. गिरीप्रेमीवर प्रेम करणारे, या टीमवर प्रेम करणारे जे माउंटेन लवर्स आहेत. आणि मला वाटतं हे प्रेम कशावर करतात ही मंडळी, तर येस की ही टीम जे काय करते आहे, ही टीम जे काय अचिव्हमेंट करते आहे त्याच्यासाठी ती काय तयारी करते, त्यांची किती प्रामाणिक भावना आहे, हे सगळं जेव्हा ते पाहतात तेव्हा या टीमच्या मागे लोक उभी राहतात. आणि त्यांना हे माझे क्लाइंबर्स पण निराश करत नाहीत. तर हे सगळं अनुभवताना मलासुद्धा खूप मजा येते. ते कायम मामा गिरीप्रेमीची संपूर्ण टीम 7:30 वाजता मेरूच्या शिखरावर उभी होती. सर्वजण सेफली आणि सक्सेसफुली समिटवर पोहोचले. खूप छान एक्सपिरियन्स होता. खूप चॅलेंजिंग पीक आहे आणि खरंच खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आपल्या क्लबसाठी. ही आपण कंप्लीट केली. सो येस, नक्कीच खूप छान अनुभव आलेला आहे आम्हाला सगळ्यांनाच. ओव्हर. विवेक, वरुण, गणेश, तुमचं सगळ्यांचं, सगळ्या शेर्पांचं, विनोद सर, बिहारी, अजित, सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. विवेक, हिस्ट्री झाली, हिस्ट्री क्रिएटेड. खूप अभिनंदन आणि सुखरूप खाली या. ठीक आहे, कधी कधी मी नाही कंट्रोल करू शकत, पण हे सक्सेस आहे ना, हे सेफली जेव्हा होतं ना तेव्हाच त्याला अर्थ असतो. एवढंच सांगेन मी. पण एक खूप वेगळी मोहीम फक्त गिरीप्रेमीची नाही तर मी म्हणेन इंडियन माउंटेनियर्सनी केली. कारण भारताचा तिरंगा अशा एका पीकवर, ज्या वर्जिन फेसवरती तिथं जाणं, तो फडकणं, हे फक्त गिरीप्रेमीच्या टीमसाठी नव्हतं, तर हे सगळ्या माउंटेनर्ससाठी, आपल्या देशासाठी खूप मोठी कामगिरी होती. ती घडली आणि यस, त्याचा आनंद नक्कीच होता.
हेलो हेलो सर, उमेश बात कर रहा हूँ। मेरू समिट हो गया सर। थैंक यू सर, थैंक यू। और आपको भी बहुत थैंक्स, आपने बहुत हेल्प किया सर। थैंक यू।